कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या प्रभाग क्रमांक 2 मधील शिंदे शिंगी नगर येथे आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून कोपरगाव नगरपालिकेनं उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे नामकरण करण्यात आले। यावेळी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, पद्मकांत कुदळे, पराग संधान, रवी काका बोरावके व अन्य मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे म्हणाले, सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपली पाण्याची विहीर सर्वसामान्यांसाठी खुली करून दिली होती। त्यांची जाण ठेवून कोपरगाव नगरपालिकेनं उभारलेल्या पाण्याच्या टाकीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे नाव दिले। ही खूप अभिमानाची गोष्ट आहे। उपनगराध्यक्ष, त्यांचे चीफ ऑफिसर आणि सगळ्यांचं हार्दिक आभार मानतो एवढ्यासाठी की त्यांनी या जलकुंभाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे नाव दिले। आताच अनेकांनी उल्लेख केल्याप्रमाणे शिक्षणामध्ये, सामाजिक कामामध्ये, महिलांच्या अडचणीमध्ये, दलितांच्या, वंचितांच्या, महिलांच्या जे काही वंचित होते त्यांच्यासाठी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंनी काम केल्याचा इथं उल्लेख झाला। पण एक सगळ्यात महत्त्वाचा उल्लेख इथं मला वाटतं नगराध्यक्ष आणि त्यांच्या टीमचं मी कौतुक करेन एवढ्यासाठी की त्यांनी ज्या तऱ्हेने या जलकुंभाला नाव द्यायचं ठरवलं, तर तुम्हाला आठवत असेल की आपल्या स्वतःची विहीर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दलितांसाठी पाणी पिण्याला उघडी केली। त्यांना पाणी प्यायला स्वतःला त्यांनी ज्यावेळेस तिथं परवानगी दिली आणि त्यामुळे त्यांना घर सोडावं लागलं, पण त्या पाणी देणाऱ्या, त्या पाणी दान करणाऱ्या त्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंच्या नावाला साजेसं नाव या जलकुंभाला दिल्याबद्दल विजयराव तुमचे लाख लाख आभार मानतो। तुमच्या टीमचे सगळ्यांचे आभार मानतो। इथं उपस्थित राहिलेले आपण स्वतः, आपले सर्व नगरसेवक, त्याच्यात आमचे जुने रवी अण्णा आहेत, पराग संधान आहेत आणि या विभागाचे नगरसेविका सौभाग्यवती दीपालीताई गिरमे आणि वैभवनी हे काम अतिशय आणि सगळ्यांना बोलावून वगैरे सांगितलं, त्यांचंही पुन्हा आभार मानतो। मी पुन्हा एकदा नगरपालिकेचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने माझे 2 शब्द संपले। या नगराध्यक्ष विजयराव वहाडणे बोलताना म्हणाले की सावित्रीबाई फुले यांचे कार्य महान असून त्यांनी समाजाच्या उद्धारासाठी खूप त्रास सहन केला। नगरसेविका दीपाली गिरमे आणि सर्व नगरसेवक यांची मागणी होती की या पाण्याच्या टाकीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे नाव द्यावे व त्याला कोपरगाव नगरपालिकेतील सर्व नगरसेवकांनी एकमतानं मान्यता दिली आहे। मात्र आता यापुढे सार्वजनिक वास्तूला स्थानिक लोकांची नावे न देता समाजासाठी झटणाऱ्या महापुरुषांची नावे देण्यात यावी। तसेच लोकांनी महापुरुषांना जातीपातीत न अडकवता सर्वांनी त्यांचा आदर केला पाहिजे। दीपाताई गिरमे व वैभव गिरमे यांनी मला एक फक्त पत्र दिलं, मागणी केली की आमच्या भागामधल्या जलकुंभाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव द्या। ते पत्र मिळाल्यानंतर लगेच झालेल्या मीटिंगमध्ये सर्व पक्षांच्या सर्व नगरसेवकांनी मिळून सहमतीनं, एकमतानं या जलकुंभाला सावित्रीबाई फुलेंचं नाव द्यायचं ठरवलं। या अगोदर आपण आपल्या जलशुद्धी केंद्राजवळ जे जलकुंभ त्या ठिकाणचा जो आहे त्याला आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं नाव आपण दिलं। सर्व पक्षांच्या नगरसेवकांची मागणी होती म्हणून एका जलकुंभाला कैलासवासी बाळासाहेब सातभाईंचं आपण नाव दिलं। पण या निमित्ताने मी सगळ्यांना सांगू इच्छितो की यानंतर ज्या कुठं सार्वजनिक वास्तू असतील, रस्ते असतील, वास्तू असतील, त्या ठिकाणी आपण कुणाही स्थानिक व्यक्तीच्या नावाचा आग्रह न धरता, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या समाजासाठी, देशासाठी, या समाजाच्या भल्या करण्यासाठी झिजवलेलं आहे, जे पराक्रमी होऊन गेले, थोर समाजसेवक होऊन गेले,
अशांचा नावाचा आग्रह आपण इथून पुढे धरू. यावेळी रवी काका बोरावके यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की सावित्रीबाई फुले यांचे कार्य हे महिलांच्या शिक्षणासाठी अलौकिक असे कार्य आहे. 1 जानेवारी 1948 साली महिलांसाठी पहिली शाळा त्यांनी सुरू केली. सावित्रीबाईंच्या निमित्त या देशातील बहुजन स्त्रियांसाठी, मुलींसाठी आणि शिक्षणाची दारे खुली झाली आणि म्हणून आज आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये या देशातील महिला चमकताना दिसतात. महिलांचा उद्धार खऱ्या अर्थानं सावित्रीबाईंच्या कार्यामुळे झाला आहे आणि आज या जलकुंभाला त्यांचे नाव देण्यात आले त्याबद्दल सर्वांचे त्यांनी आभार मानले. 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. आज या दिवसाला महाराष्ट्र शासनानं महिला शिक्षक दिन अशा प्रकारची घोषणा करून हा बहुमान प्राप्त करून दिलात. या सावित्री मातेला, क्रांतीज्योती सावित्रीबाईंना हा जो बहुमान प्राप्त करून दिलात, महिला शिक्षिका दिन, त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे सावित्रीबाईंचं कार्य हे महिलांच्या शिक्षणासाठी अलौकिक असं कार्य आहे. ज्यावेळेस 1 जानेवारी 1948 साली पुणे येथील भिडेवाड्या या ठिकाणी या देशातील महिलांसाठी पहिली शाळा त्यांनी त्या ठिकाणी सुरू केली. या अगोदर महिलांना शिक्षणाची द्वारं उघडी नव्हती. ती सावित्रीबाईंच्या निमित्तानं या देशातील बहुजन स्त्रियांसाठी, मुलींसाठी शिक्षणाची द्वारं खुली झाली आणि म्हणून आज आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये या देशातील महिला चमकताना दिसत आहात. महिलांचा उद्धार खऱ्या अर्थानं सावित्रीबाईंच्या या कार्यामुळे झाला आणि सावित्रीबाईंच्या या कार्याला क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले यांचा खूप मोठा वारसा लाभलेला आहे. सर्व समाजाच्या शिक्षणासाठी या दोन्ही दाम्पत्यांनी आपलं उभं आयुष्य या देशासाठी, या समाजासाठी खर्च केलं. अशा या सावित्रीबाईंच्या जन्मदिनी आज महिला शिक्षक दिन अशा पद्धतीची घोषणा या शासनाने केली. त्या शासनाचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. तसेच या प्रभागातील नगरसेविका दीपा गिरमे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचे स्त्री जातीवर खूप उपकार आहे. त्याची जाण ठेवून सावित्रीबाई फुले यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी आम्ही कोपरगाव नगरपालिकाकडे मागणी केली होती की या जलकुंभाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे नाव देण्यात यावे. ती मागणी पूर्ण झाल्यानं याचा खूप आनंद होत आहे. तसेच यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरे सर यांनी केलंय तर आभार वैभव गिरमे यांनी उपस्थितांचे आभार मानून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. इथला जो परिसर आहे शिंदे नगर, इथल्या सगळ्या महिलांची मागणी होती की इथल्या जलकुंभाला सावित्रीबाई फुले असं नाव देण्यात यावे. मी एक महिला नगरसेविका असल्यामुळे मलाही हे वाटलं की आपणही हे नाव द्यायला योग्य आहे. म्हणूनच मी ही नगरपालिकेकडे मागणी केली आणि ती सर्वांमतेनी, सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, सीओनी ही मान्यता दिली. त्याबद्दल सगळ्यांचेच आभार. आज कोपरगाव नगर परिषदेने सर्वानुमते जो सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त जो ठराव आज मंजूर केलेला आहे आणि त्या ठरावाच्या अनुषंगानेच आज ह्या जलकुंभात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जलकुंभ असं नाव देण्यात आलेलं आहे. तर खऱ्या अर्थाने आज छत्रपती शाहू फुले आंबेडकर विचाराचा वारसा कोपरगाव जनतेने आणि कोपरगाव नगर परिषदेने ह्या रूपी जपला असं मला आज वाटतं. आणि ह्या संपूर्ण भागामधील जनतेची जी मागणी होती आणि महिलांची विशेष करून की ह्या जलकुंभास प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात यावं ते पूर्ण झालेलं आहे आणि संपूर्ण कोपरगाव जनतेने त्याला साथ दिली. त्याबद्दल मी सर्व जनतेलाचा आभारी आहे आणि ऋणी आहे. असं पण होऊन गेला का त्यांनी सावित्रीला घडवलं म्हणून मला सावित्रीच्या दिवशी सावित्री बोलली नाही तर मला तो वसा घेऊन काय फायदा झाला म्हणून मी इथं उभा बोलायला थांबले आहे. आता आमच्या दीपाताई त्यांनी पण तो सावित्रीचा वसा आणि त्यांना खंबीरपणे साथ दिली. आमचे वैभव दादा या दोघांचं मी परत मनपूर्वक आभार मानते की त्यांनी तो वसा, तो आठवण जपावी म्हणून या जलकुंभाला
सगळ्या जे बॉडी असेल त्यांना ते प्रस्तावित केलं, त्यांना ते कारण आणि त्यांनाही ते योग्य वाटलं आणि खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकीची खरंच सावित्रीबाईला आज ही भेट मानावी की त्यांनी ते नामकरण करावे या जलकुंभाचं, म्हणून ही सूचना केली आणि सगळ्याच मान्यवरांचा मी आभार मानते की त्यांनी लगेच त्या जी सूचना केली ती सूचनेला मान्यता दिली, म्हणून त्यांचे पण मी मनपूर्वक आभार मानते. आणि एवढंच बोलायचं आहे, सावित्रीला असा तुम्ही साथ द्या, असा तिला वसा देण्यासाठी तुमचा हात द्या एवढे म्हणून मी माझे. सदर कार्यक्रमास कोपरगाव नगरपालिकेचे नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारी वृंद व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.